ही तंदुरी रोटी पहा मंडळी, किती सुंदर खमंग खुसखुशीत दिसते। अजिबात मैदा किंवा कोणतंही तंदूर, कढई, कुकर असं काहीच न वापरता घरात ठेवलेल्या साहित्यात अगदी साध्या सोप्या पद्धतीने पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमेल अशी आपण तंदुरी रोटी करतोय। तंदुरी रोटी करण्यासाठी 2 कप गहू पीठ घेतलं, रोजचं चपात्यांचंच पीठ। चवीनुसार मीठ घालायचं, मी 1 टीस्पून मीठ घातलंय। अर्धा टीस्पून साखर घालायची, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे, याने छान खुसखुशीत टेक्स्चर आपल्या रोटीला येतं। आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घातला, 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि अर्धा कप दही घालायचं आहे। ज्या कपने पीठ मोजलं त्याच कपने अर्धा कप दही घालायचं। आता दही आणि हे सगळं संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं। आता इथे मी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा दोन्ही वापरलं आहे, मस्त टेक्स्चर येतं। पण तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही पाव टीस्पून बेकिंग सोडाऐवजी अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घातला तरीही चालेल, रोटी छानच होतील। दह्यामध्ये हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव केलं। आता थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून मध्यम असं पीठ मळायचं, चपातीच्या पिठासारखं मळून घ्यायचं। आता छान मळून झालं की शेवटी थोडंसं तेल घालायचं आणि परत एक 2-3 मिनटं मळून घ्यायचं। मळत असताना हे पीठ ना एक 4 ते 5 वेळा चांगलं आपटून घ्यायचं। हे पीठ आपण जितकं छान मळून घेणार, आपल्या तंदुरी रोटी तितक्याच परफेक्ट होतील। अगदी छान मऊ खुसखुशीत, अजिबात चिवट वातड चामट न होणाऱ्या परफेक्ट तंदुरी रोटी या पिठामध्ये तयार होतात। छान मळून घेतलेला आहे। झाकून कमीत कमी अर्धा तास याला मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं, म्हणजे तंदुरी रोटी खूप छान होतात। तर मंडळी इथे अर्धा तास पीठ मुरवून घेतलं। आता तुम्ही या पिठाला हात लावाल ना तर हे छान एअरी हलकं आपल्याला जाणवतं आणि आतून जाळीसुद्धा सुटते। एकदा हलक्या हाताने एकसारखं करून घेतलं, एक गोळा घ्यायचा। आता तुम्हाला तंदुरी रोटी किती मोठी करायची आहे त्यानुसार थोडंसं सुकं गव्हाचं पीठ टाकायचं, खूप जास्तही नाही, कारण हे पीठ आपण खूप सैल ठेवायचं नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही, चपात्यांच्या पिठासारखंच मी ठेवते। हलक्या हाताने दोन्ही बाजूंनी उलटून पलटून मध्यम जाडीची तंदुरी रोटी लाटून घ्यायची। चपाती इतकी पातळ करायची नाही आणि अति जाडही नाही, मध्यम अशी ठेवून घ्यायची। छान अशी लाटून घेतलेली आहे। हवं तर थोडीशी कोथिंबीर लावायची, नसेल लावायची, नाही लावली तरीही चालेल। कोथिंबीर घातल्यानंतर एकदा लाटणं फिरवून घेऊया, म्हणजे कोथिंबीर छान चिकटली जाईल। एक तंदुरी रोटी मी इथे लाटून घेतली आहे, लगेच आपण हिला भाजू शकतो किंवा 2-3 एकत्र लाटून घेतल्या तरीही चालेल। तर मी साधारण 2 ते 3 रोटी लाटून घेते आणि मग तुम्हाला पटकन भाजून दाखवते। भाजण्याची अतिशय साधी सोपी पद्धत आणि घरच्या घरी तंदूरचा इफेक्ट, ती चव सगळं आपल्याला मिळतं। ही रोटी परफेक्ट अशी खुसखुशीत आणि छान होते, अजिबात अशी बाहेर मिळते तशी चिवट वातड चामट होत नाही। आता रोटी भाजण्यासाठी एखादा कॉटनचा कापड घ्यायचा, कोथिंबीर लावलेली बाजू पालथी ठेवायची आणि जी मागची बाजू आहे त्यावर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे ही रोटी आपण जिथे भाजणार आहोत तिथे व्यवस्थित चिकटली जाते। तंदूरमध्ये भाजताना सुद्धा तिला मागच्या बाजूला पाणी लावलं जातं। आता तंदुरी रोटी करण्यासाठी अशी लाकडी मूठ असलेला मी लोखंडी तवा वापरते। 100-150 रुपयांना मिळतो, पण एकदा घेतलं की नेहमी आपल्याला पुरणार आहे आणि परफेक्ट घरच्या घरी मिनिटभरामध्ये ही तंदुरी रोटी या तव्यावर होते। तवा कडकडीत गरम असावा, पाणी लावलेली बाजू तव्यावर ठेवायची, हलकंसं कापडाने टॅप करायचं, म्हणजे ती व्यवस्थित चिकटली जाते आणि मोठ्या आचेवरती वरतून बबल्स येईपर्यंत भाजू द्यायची। वरतून बबल्स आले म्हणजे ती खालून छान भाजली गेलेली आहे। आता तव्याची मूठ हातात धरायची, तवा उलटा करायचा, गॅसपासून जरासा वरती धरायचा आणि मोठ्या आचेवर रोटी सगळ्या बाजूने फिरवून भाजून घ्यायची। साधारण 1 ते 1.5 मिनिटं लागतो तव्यावर घातल्यापासून काढेपर्यंत परफेक्ट रोटी तयार होते। आता तुमची गॅसची फ्लेम खूप जोरात चालत असेल तर तुम्ही जरा मध्यम करू शकतात आणि मध्यम असेल तर मोठ्या आचेवर भाजा। गरजेनुसार गॅस थोडा मध्यम मोठा करत रोटी छान अशी भाजून घ्यायची। काय सांगू मंडळी, इतकी खमंग आणि खुसखुशीत होते ना, आणि सराट्याच्या मदतीने अलगद ही वेगळी होते, सहज तव्यापासून निघते, म्हणजे मागच्या बाजूने ही परफेक्ट भाजली आहे आणि अगदी तंदूरमधली रोटी दिसते तशीच दिसते ना। काढून ठेवताना यावर बटर किंवा मग तूप लावायचं, आज मी इथे साजूक तूपच लावते।
किंवा तुम्हाला तूप बटर काहीच नसेल लावायचं तर नाही लावलं तरीही चालतं. मस्त दुरडीत काढून घ्यायची. आता सगळ्याच तंदुरी रोटी मी या पद्धतीने तयार करून घेते. तंदुरी रोटी करताना पहिली गोष्ट लक्षात ठेवा की दही जरूर वापरा. दही, बेकिंग पावडर, बेकिंग सोडामुळे तंदुरी रोटी छान खुसखुशीत होते, हलकी होते, जाळीदार होते आणि चामट चिवट होत नाही. त्यानंतर भाजताना लोखंडीच तवा वापरा. नॉनस्टिक वगैरे तव्यावर रोटी चिकटत नाही आणि व्यवस्थित होत नाही, म्हणून तुम्हाला लोखंडीच तवा वापरायचा आहे. तवा जर घेत असाल तंदुरी रोटीसाठी तर जरा वजनाला हलका घ्यायचा, म्हणजे रोटी वगैरे भाजताना आपला हात वगैरे काहीच दुखत नाही आणि या रोटी अर्धा ताससुद्धा छान खमंग खुसखुशीत राहतात आणि मऊ तर दिवसभरसुद्धा राहतात. अजिबात चिवट वातड होत नाही. काढल्यानंतर एखाद्या जाळीवर किंवा गरमागरम ताटात सर्व करायच्या. तर मंडळी, अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी तंदुरी रोटी तयार झाली. यासोबत मी दम आलू सर्व केले होते, या आधीच्या रेसिपीत दाखवलेल्या आहे. तंदुरी रोटीच्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते, तुम्ही पाहू शकता. 2 बोटाने सुद्धा सहज तोडली गेली. इतकी सुंदर, इतकी खमंग लागते. तंदूरचा तो स्मोकी फ्लेवर सुद्धा मिळतो. 1% सुद्धा कळत नाही की या तंदूर किंवा भट्टीमध्ये केलेल्या नाही आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरच्या घरी या तंदुरी रोटी जरूर ट्राय करा. प्रत्येक घासाला तुम्हाला वाहवा मिळणारच आहे. याच पद्धतीने मी मऊ खुसखुशीत नानसुद्धा दाखवले, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जरूर ट्राय करा.